जय महाराष्ट्र. ऑक्टोबर 15, 2025 महाराष्ट्रात राज्यात हवामान कोण्या भागात कोरडं होईल, कुठं थोडाफार पाऊस येईल, कुठं ढगाळ वातावरण राहील. प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्याला, गावखेड्याला हवामान सांगणारी माणसं आहेत आम्ही. शेतकऱ्याच्या आनंदाची गोष्ट, घाबरायची काही गरज नाही. प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्याला शेतकऱ्यांनो घाबरू नका. आपापल्या जमिनी दुरुस्त झाल्या असल्या तर पेरणीला हायगाय करू नका. आपापल्या राईनं पेरणी करा. जमिनी तुमच्या ओल्या असले तर हायगाईमध्ये बसू नका. ही माझी विनंती आहे शेतकऱ्याला. शेतकऱ्याकरता मी आनंदाची गोष्ट सांगत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या सरकारनं ताकद दिली ती निवडणुकीच्या आधी प्रत्येक सभेला इतकी ताकद दिली ती की नाही भयानक. 7/12 शेतकऱ्याचा कोरा करतो म्हणून सांगितलं होतं. अजितदादा, फडणवीस, शिंदे यानं काही 7/12 कोरा केला नाही. 2 वर्ष होऊन गेले. यानं आमदाराचे 50 कोटी दिले आणि 50 लाख दिले. आमदाराचे पोटो भरले. यानं शेतकऱ्याचं रगत पिऊन आमदाराचे पोटो भरले. ही शेतकऱ्याला माझी विनंती आहे. उन्हानं बसायचं नाही. शेतकरी संघटना एकजुटीची करा. कोणताही जिल्हा राहू द्यायच्यात. नागपूर असो, नाशिक असो, कोल्हापूर असो, सोलापूर असो, सांगली असो, संभाजीनगर असो, परभणी असो, नांदेड असो, यवतमाळ असो, लातूर असो, एकजुटीची शेतकरी संघटना तयार करा. गावगावात, तालुक्यात, जिल्ह्यात आणि रस्त्यावर या आणि चक्का जाम महाराष्ट्र बंद करा. 28 तारखेला, ऑक्टोबरमध्ये 28 तारखेला तुम्हाला विनंती आहे. गुन्ह्यानं बसू नका. कोणी आपल्याकडे येणार नाही की काही नाही. शेतकऱ्याला माझी विनंती आहे. गुन्ह्यानं बसायची काय गरज नाही. तहसीलदाराला नियोजन द्या. प्रत्येक तालुक्याला, जिल्ह्याला, गावखेड्यातून सूचना आहे माझी. गुन्ह्यानं बसायचे दिवस गेले. आपलं शेतकऱ्याचं रगत पिलं आहे सरकारनं. गुन्हा हायगाईमध्ये बसू नका ही विनंती आहे. माझं गाव आहे फुलकळस, तालुका पूर्णा आणि जिल्हा आहे परभणी.